देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलेलं आहे। मुंबईमध्ये पेट्रोलसाठी 106.5 रुपये तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागणार आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कडाडलेत आणि त्यामुळे ही दरवाढ झालेली आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबतच। शिवाजी, सोनं चांदी त्यानंतर सीएनजी आणि आता पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा वाढलेले आहेत। महागाईचा भडका बराच उडतोय। अगदी ज्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत यामुळे आता परिणाम इतरही वस्तूंवरती होणार आहे। आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे भाव आता आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे, कारण त्याच्यासाठी जो कॉस्ट असते, त्याच्यासाठी जी किंमत असते वाहतूक खर्चाची, ती वाढणार आहे। आणि याच्यामुळे खाद्यपदार्थांसह प्रत्येक वस्तूचे भाव जे आहेत ते वाढणार आहेत। महागाईच्या झळा आता आपल्या सर्वांच्या घराच्या ताटापर्यंत येऊन पोहोचणार आहेत, कारण एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर हा 8.30% म्हणजे 42 महिन्यांच्या विक्रमी दरावरती गेलेला होता। आणि आता हे भाव फक्त जेव्हा घरगुती गॅसचे थोड्या प्रमाणात वाढलेले भाव आणि व्यावसायिक सिलेंडरचे वाढलेल्या भावामुळे इथपर्यंत पोहोचले होते। सीएनजीचे देखील काही रुपयामध्ये वाढले होते। आता तर पेट्रोल आणि डिझेल वाढलेले आहे आणि याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये बाकी सगळ्या वस्तूंवरती होताना आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे इंधनाच्या दरांनी साधारणपणे जो झटका बसलेला आहे, त्यामुळे कच्च्या तेलाच्या घाऊक महागाई दरामध्ये 88% पुढे गेलेली आहे। पेट्रोल डिझेलचे जे भाव आहेत ते जगभरामध्ये साधारण 32% अधिक आणि 25% अधिक महागलेले आहेत। एलपीजीच्या किमती तर जगभरामध्ये काही भागामध्ये 50% अधिक वाढलेल्या आहेत। भारतामध्ये त्या अजूनही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सरकार करताना पाहायला मिळतंय। मात्र सरकारच्या वतीनं हे जे प्रयत्न आहेत ते सुरू असतानाही या महागाईच्या झळा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहेत। दुसरीकडे आंतरराष्ट्रीय जो प्रश्न निर्माण झालेला आहे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये, त्या ठिकाणी जे देश संकटातून जात आहेत त्या देशातील जहाजांना सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे। लवकरच ही कोंडी फुटावी असा प्रयत्न केला जात असताना या सर्वसामान्यांच्या झळामुळे एक प्रकारे घरातील वस्तू महाग झालेल्या आहेत, तर अनेक लोकांचे रोजगार देखील यामुळे गेलेले आहे। ज्या वेगवेगळ्या कमोडिटी मार्केट असतात, ज्या वेगवेगळ्या माध्यमांना जाहिराती देत असतात, त्यांची विक्री होत नसल्यानं ज्या घरातील वस्तू आहेत त्याची विक्री कमी झाल्यामुळं त्यांनी माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती देखील कमी केलेल्या आहेत। त्यामुळं अनेक ठिकाणचे रोजगार देखील गेलेले आहेत। ज्या वस्तू घरामध्ये विकल्या जातात त्याचं उत्पादन कमी झालेलं आहे। त्यामुळे ज्या उत्पन्न म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर सारखी कंपनी आहे, अशा ज्या वस्तू आपल्या घरामध्ये येतात त्याची विक्री कमी होणार आहे। आणि विक्री कमी झाल्यानंतर जे लोक ह्या वस्तू बनवतात ते रोजगार देखील कमी होतील। त्यामुळे एक प्रकारे प्रत्येक ठिकाणी रोजगारावरती कुऱ्हाड, घरातील जे अर्थ बजेट आहे त्याच्यावरती देखील मोठी कुऱ्हाड कोसळणार आहे। लोकांचं आर्थिक गणित कोलमडणार आहे। आणि हे फक्त शहरामध्ये नाही तर खेड्यापासून तर शहरापर्यंत, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येकाचं गणित बिघडणार आहे। झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुलांचं दूध महागणार आहे, कारण सातत्यानं सरकार सगळ्या गोष्टी महागल्या तरी दूध, साखर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतं। त्याच्यासाठी एक कायदा देखील केलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांना दूध स्वस्तात मिळावं, कारण दूध ही महत्वाची बाब आहे। तरी त्या दुधामध्ये देखील अनेक ज्या नामांकित कंपन्या आहे, अमूल, मदर डेअरी सारख्या, त्यांनी 1-1, 2-2 रुपयाची वाढ केलेली आहे। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता ही सुरुवातीला वाढ केलेली, आता पेट्रोल डिझेलमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तर या महागाईच्या झळा ज्या आहेत त्या सर्वच बाजूने बसताना पाहायला मिळणार आहे आणि याचा फटका जो आहे या युद्धाच्या झळा ज्या आहेत त्या आपल्या ताटापर्यंत सध्या येऊन पोहोचलेल्या आहेत। नाही, बरोबर आहे। ज्याची भीती होती तेच होताना पाहायला मिळतंय, कारण की काटकसर जरी करायला सांगितली असली तरी सुद्धा ही महागाई आणि या महागाईमुळे सर्वसामान्यांना झळ तर बसतेच आहे। शिवाजी, आणखी कोणकोणत्या गोष्टी महाग होऊ शकतात, संभाव्य गोष्टी कोणत्या कळतात यापुढे? यापुढे ह्या युद्धाच्या झळा जर थांबल्या नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये आणखी वाढ होऊ शकते, कारण अगोदर सरकारने ज्या पद्धतीने सांगितलं होतं की वाढ होणार नाहीये, मात्र मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की
आपल्याला काटकसर करणं गरजेचं आहे. ते स्वतः 2 गाड्यांनी प्रवास करत होते. त्याच्यानंतर अनेक मंत्र्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रवास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा पाठिंबा आहे हे शिवाजी, विनंती थोडंसं थांबवते. आपल्यासोबत अर्थतज्ञ अभय टिळक सर जोडले गेलेले आहेत. सर, गुड मॉर्निंग. महत्त्वाची आणि मोठी अपडेट, डिझेल आणि पेट्रोलचे दर कडाडलेले आहेत आणि यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं तर सोना चांदीपासून जी सुरुवात झालेली आहे, CNG सुद्धा वाढली आहे, सिलेंडरचे दर सुद्धा वाढलेले आहेत. या सगळ्याकडे कसं बघायचं? कारण की काटकसर जरी आपण केली असली, आवाहन जरी केलं असलं तरी सुद्धा महागाई वाढतच चालली आहे. आपली प्रतिक्रिया हवी आहे. अगदी खरं सांगायचं तर याच्यामध्ये अतर्क्य काही नाहीये आणि अनपेक्षित पण नाहीये. कारण जवळपास आता 4 महिने होत आले तरी आखातातला पेच प्रसंग सुटलेला नाही. इतके दिवस ही जी अटळ असणारी भाववाढ होती ती शासन म्हणजे केंद्र सरकारने ग्राहकांच्याकडे सरकवली जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. तो भार तेल शुद्धीकरण कंपन्यांना आपण सोसायला लावला, पण हे अनंत काळ करता येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपुढे आपण हतबल आहोत आणि मुळात हा प्रश्न ऊर्जा सुरक्षेचा असल्यामुळे आणि आपली ऊर्जा सुरक्षा ही पूर्णपणे आयातीवरती अवलंबून असल्यामुळे या अपरिहार्य गोष्टी आहेत. याचा त्रास सर्वसामान्य माणसाला निश्चितपणे होणार आहे. याच्यात फक्त आपण आता एकच करू शकतो तातडीने की अधिकाधिक प्रमाणामध्ये पुन्हा याच्यात जबाबदारी शासन संस्थेची आहे की त्या सार्वजनिक सुविधा शक्यतो लवकरात लवकर बळकट करणं हे शासन संस्थेने करणं आवश्यक आहे. आणि आपल्याला सुद्धा जिथे शक्य आहे तिथे इंधनाचा कमीत कमी वापर करून जरुरी पुरतच वापरणं एवढंच आता सध्या आपण करू शकतो. पण या गोष्टी आता अपरिहार्य आहेत. हे अगदी म्हणजे दाहक परंतु अप्रिय असं हे सत्य. सर, युद्ध मला असं वाटतं 2.5 महिन्यांपेक्षाही जास्त काळ सुरू आहे. जर आवाहन अगोदर केलं गेलं असतं तर परिस्थिती नियंत्रणामध्ये असते असं वाटतं? हो, म्हणजे निदान आपण त्या पद्धतीने हळूहळू आपल्या सवयी बदलायला लागलो असतो. आणि आपल्याला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना कुठेही तात्कालिक उत्तर नाहीये. आता अतिशय नेटाने आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्याकडे वळावं लागणार आहे. परंतु त्यासाठी किंवा मग अधिकाधिक प्रमाणामध्ये विजेची वाहनं वापरणं, कार पुलिंग करणं यासारख्या गोष्टींचं आपल्याला करणं आता अपरिहार्य आहे. सर, सर्वसामान्यांनी आता काय काळजी घ्यायला हवी आहे? काय झालंय, आपण म्हणतो म्हणजे त्याविरुद्ध प्रतिक्रिया थोडी तीव्र आली पंतप्रधानांच्या आवाहनानंतर. पण शेवटी काही झालं तरी आपल्याला जपून वापरणं ऊर्जा म्हणजे ऊर्जा साधनं याच्याखेरीज दुसरा पर्यायच नाहीये. हे अगदी कटू परंतु सत्य आहे. मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र नक्की कात्री लागणार आहे. अभय सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल. अर्थतज्ञ अभय टिळक सर आपल्यासोबत जोडले गेलेले होते. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जातोय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे. 53 रुपया है वो दे दिया, बाकी के पैसे नहीं दे पाया तो किसी को बुलवाया तो दिया है. तो ये वो वाली बात है कि पैसे होते सोते भी आदमी कुछ नहीं कर सकता. सर्वसामान्यांच्या काही प्रतिक्रिया होत्या. आपण पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडे. शिवाजी, माझा ऐकू येत असेल आवाज तर आज अपडेट जी आलेली आहे, होर्मुझची सामुद्रधुनी खुली झालेली आहे. मात्र आता एकीकडे महागाई आणि दुसरीकडे होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली आहे. याचा समन्वय कसा साधता येईल सगळा? श्रद्धा, होर्मुझची सामुद्रधुनी ही नियंत्रणाखाली सुरू झालेली आहे. म्हणजे ती जशी पूर्ववत पद्धतीने सुरू झालेली नाहीये. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे की जरी युद्ध थांबलं, सगळं व्यवस्थित झालं तरी जे प्लांट असतात खास करून LPG गॅसेसचे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कतारकडनं आपण आयात करतो, 45% आपण कतारकडनं आयात करतो. तर तिथल्या ज्या एनर्जी कंपनी आहेत तर त्या फोर्स मेजूर करून बंद केलेल्या आहेत. आणि ज्या कंपन्या अशा पद्धतीने बंद होतात त्या पुन्हा एकदा त्याचं प्रोडक्शन पूर्णपणे सुरू होण्यासाठी 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे पुढचे 6 महिने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लाईनवरती येण्यासाठी लागतील. आणि सर्व काही ठीक होण्यासाठी आज जर होर्मुझची सामुद्रधुनी नियंत्रणाबाहेर जसं पूर्वी होतं तसं इराणच्या जर झालं तर 1 वर्ष तरी या सगळ्या गोष्टी पूर्ववत होण्यासाठी लागतील. आणि खास म्हणजे भारताच्या
औद्योगिक क्षेत्राला जो गॅस पुरवठा होता तो कमी झालेला आहे. त्यामुळे कारखान्याचं उत्पन्न कमी झालंय, उत्पन्न कमी झालं म्हणून कामगारांवरती बेरोजगारीची तलवार कोसळलेली आहे. LNG गॅस प्रकल्प पूर्णपणे बंद झाल्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू होण्यासाठी किमान 4 आठवडे कतारला लागू शकतात. तिथून आपल्याला येण्यासाठी खूप कालावधी लागेल आणि हे आशिया खंडावरती याचा सर्वाधिक परिणाम होईल. चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान यासारख्या देशावरती याचा थेट परिणाम होणार आहे आणि याच्या किमती यापुढे वाढत जाणार आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा फक्त घरातल्या गॅसचा किंवा पेट्रोल डिझेल पुरतच राहणार नाही. काही दिवसांनी भारतामध्ये नाही पण बाकी देशामध्ये साधारण 10 ते 30% विजेच्या किमती देखील वाढू शकतात, जे प्रकल्प गॅसवर चालत होते त्या प्रकल्पांसाठी. त्यामुळे याचा फटका सर्वांगाने आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर साधारणपणे याच्यासाठी भारत सातत्यानं प्रयत्न करतोय की पर्यायी इंधनासाठी ग्रीन एनर्जी म्हणून वाहनं सांगितलेली आहेत. फर्नेस ऑइल किंवा नॅफ्था सारख्या पर्यायी इंधनाकडे आपण वळवण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण अजून त्याच्यामध्ये तितकंसं यश आलेलं नाही. कारण आपण ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर किंवा ऊर्जेसाठी हा परदेशावरती अवलंबून आहोत. खास करून ज्या देश आपल्याकडे, खास करून आपण रशियाकडनं तेल घ्यायचो, अमेरिकेकडनं तेल घेतलं तर अधिक महागचं मिळतं आणि त्याची महाग घेतल्यानंतर त्याचा फटका हा सर्वसामान्य ग्राहकांना बसताना पाहायला मिळतो. त्यामुळे याचे फटके बसताना पाहायला मिळते. मात्र सिम्बॉलिझम मध्ये आपल्याकडं साधारणपणे कालचं जर चित्र पाहिलं असेल आपण माध्यमावरती, अनेक नेते हे या संदर्भामध्ये वाहनांची किंवा इंधन वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याच्यासाठी जी सिक्युरिटी आहे किंवा जे लोक त्यांना पाहण्यासाठी येत होते किंवा माध्यम, साधारण 100 माध्यम समजा दिल्लीमध्ये एखाद्या नेत्यांचं ते कव्हरेज करण्यासाठी येत असतील तर त्या 100 वाहनांना त्या नेत्यांच्या वाहनांपेक्षा अधिक खर्च येत होता. म्हणजे कुठेतरी हे भीक नको पण कुत्रा आवर अशी जी परिस्थिती पाहायला मिळत होती. आणि याचं लोकांनी अनुकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमने त्यांच्या 2 गाड्या जातानाचा जो व्हिडिओ काढला, तशा पद्धतीचा व्हिडिओ देताही आला असता माध्यमांना. मात्र तसं होताना दिसत नाहीये. खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश जो आहे जर जनतेपर्यंत पोहोचायचा असेल तर ते कृती करताना कुठे त्याचं अवडंबर होता कामा नाहीये. ते सहज असावं आणि त्याच्यातून जो मेसेज सर्वसामान्य माणसापर्यंत जायला हवा. जसं पूर्वीच्या काळी नेत्यांनी सांगितल्यानंतर लोकांनी, जसं विनोबा भावेंनी सांगितल्यानंतर भूदान चळवळीमध्ये लोकांनी जमिनी दान केल्या होत्या. नाही, बरोबर आहे. आता महागाई वाढलेली आहे, दर वाढलेले आहेत, आपल्याला सर्व्हाइव्ह करायचंच आहे. मात्र जितकी जास्त काटकसर आपण करू शकू तितकं आपल्याच फायद्यासाठी असेल. शिवाजी, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी. पुढे जाऊयात आणि CNGच्या दरामध्ये सुद्धा मध्यरात्रीपासून वाढ झालेली आहे. मुंबईमध्ये CNG 2 रुपयांनी महागलाय. मुंबईमध्ये CNGचे दर किलोमागे 82 वरून 84 रुपयांवर गेलेले आहेत. मुंबईसह देशभरात CNG सुद्धा महागलाय. डॉलरच्या तुलनेमध्ये विक्रमी घसरलेला रुपया आणि जगभरातील गॅस पुरवठ्याची विस्कळीत झालेली साखळी, त्यातून गॅस आयातीसाठी जादा पैसे सुद्धा मोजावे लागणार आहेत आणि या दरवाढीची कारणं असल्याचं महानगर गॅसनं म्हटलेलं आहे. ना इस पे तो हम लोग का काम प्रभाव पड़ चुका है बहुत. मतलब देखिए सवारी तो जितना रेट बढ़ा है ना CNG का, उतना तो पैसा दे नहीं रहा है. हम लोग ओला उबर रैपिडो चलाते हैं, उसका भी पैसा अच्छा नहीं है क्योंकि सब बाहर की कंपनी है, ये मनी पैसा देता है. और गैस जो हम लोग प्रवासी मजदूर जो बाहर से आए हुए हैं, दिल्ली में रहते हैं, उनके लिए सर हम लोग के लिए बहुत ज़्यादा डिफ़िकल्ट है यहाँ पे मतलब रहना, खाना बनाना. क्योंकि 300 रुपये, 250 रुपये, 280 रुपये kg, ऐसा 1 kg हम लोग गैस डलवा रहे हैं खाना बनाने के लिए. और ये गैस तो ठीक था ऑटो में डालने के लिए CNG, लेकिन इसका भी रेट बढ़ गया इससे. तो इससे हम लोग को बहुत दिक्कत